नमस्कार मित्रांनो, 1 BHK फ्लॅट बघताय तुम्ही लोढा पलावा सिटी फेज 1 मध्ये डोंबिवली ईस्ट मध्ये. मित्रांनो, आज तुमच्यासाठी असा ग्रेट असा फ्लॅट घेऊन आलोय मी. बरेपैकी फ्लॅट्स आहेत, तुम्ही बरेपैकी फ्लॅटसुद्धा बघतायत. या लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमची 1 BHK प्रॉपर्टी बाय करण्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं आहे. पुढे सरकताय तुम्ही तुमच्या निर्णयाला घेऊन. सल्यूट आहे तुम्हाला, एक्सेलंट आहे तुमचा निर्णय, योग्य निर्णय आहे तुमचा. फेज 1 मध्ये तुम्ही 1 BHK प्रॉपर्टी बघतायत. एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला तुमची ड्रीम प्रॉपर्टी पाहिजे. ड्रीम प्रॉपर्टीला तुम्ही विचार करताय की तुम्हाला तुमच्या फ्लॅटमध्ये एक रिलॅक्सेशन हवं, एक सायलेंट झोन हवा, एक तुम्हाला पीसफुल फ्लॅट हवा. त्याचबरोबर त्या फ्लॅटच्या अवतीभोवती तुम्हाला अगदी बेसिक गार्डन हवं की त्या गार्डनमध्ये इमिजिएटली तुम्ही घराच्या बाहेर निघाले की तुम्ही इमिजिएटली निघालेत आणि तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये पोहोचले. त्याच फ्लॅटला तुम्हाला एक ग्रेट अशी पार्किंगसुद्धा आहे. आणि त्याचबरोबर ज्या बेसिक नीड्स तुम्हाला हव्यात, जे म्हणतो आपण लोकल शॉपिंग म्हणा, भाजीपाला म्हणा, काही तुमच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या फ्लॅटच्या अवतीभोवती बघतायत. त्याचबरोबर तुम्हाला दैनंदिन जे तुमचं ट्रान्सपोर्टेशन आहे हे सुद्धा अगदी तुम्हाला घराच्या अगदी 2 मिनिटं अंतरावरती पाहिजे. लोकल ट्रेन्स, बस स्टॉप्स, डेलीचं तुमचं ट्रान्सपोर्टेशनची साधनं, ऑटो, या ज्या बेसिक नीड्स आहेत ह्या अगदी तुम्हाला तुमच्या घराच्या अगदी 2 मिनिटं अंतरावरती पाहिजे. प्रॉपर्टी जो ऑफिशियल एरिया आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला तरी थोडासा मॅक्स टू मॅक्स एरिया पाहिजे. अशी ड्रीम प्रॉपर्टी बघत असाल तुम्ही, तो मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मधुनील एंटरप्राइसेसमध्ये. मित्रांनो, आज तुमच्यासाठी बेस्ट असा ग्रेट असा 1 BHK फ्लॅट घेऊन आलो आहे लोढा पलावा सिटी फेज 1 मधला. मित्रांनो, ह्या फ्लॅटचा एरिया आहे 495चा एरिया आहे. 634चा कार्पेट बिल्डअप एरिया आहे या फ्लॅटचा. त्यातल्या त्यात हा एक नॉर्थ फेसिंग फ्लॅट आहे, म्हणजे हा एक डायरेक्शन फ्लॅट आहे. आणि मी हा जो तुम्हाला एरिया बोलतोय हा ऑफिशियली जो एरिया 495चा कार्पेट आहे, 634चा बिल्डअप आहे. ॲक्च्युली हा ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट आहे. ग्राउंड फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला डबल बाल्कनी मिळते. बऱ्यापैकी फ्लॅट्सला मिळत नाही, पण या फ्लॅटला डबल बाल्कनी आहे. ऑफिशियल एरियापेक्षा हा ॲक्च्युली थोडा मॅक्स एरिया आहे, जास्त एरिया आहे. तुम्ही आता फ्लॅटचा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला डेफिनेटली अंदाज येईलच या फ्लॅटचा ॲक्च्युली एरिया काय आहे. ॲक्च्युली हा जो फ्लॅट आहे बिल्डरने प्रयत्न केला आहे लोकांना प्रत्येक फ्लॅटमध्ये काहीतरी वेगळं, विशेष, इम्पॉर्टंट, काही पीसफुल, काही चांगलं देण्याचा एक डिफरंट युनिक कन्सेप्ट आहे. ही आज तुमच्यासमोर मांडतोय. ॲक्च्युली हा जो फ्लॅट आहे मित्रांनो, याची आफ्टर लॉकडाऊनच्या आधीची जी व्हॅल्यू होती ही ॲक्च्युली एरियाच्या हिशोबाने हा फ्लॅट 40 to 43च्या घरात जातो 1 BHK, बिकॉज या फ्लॅटचा एरिया मोठा पडून जातो. 495चा कार्पेट एरिया असून सुद्धा हा एरिया ॲक्च्युली 550, 530चा किंवा 540चा एरिया असतो. पण हा ऑफिशियली आपण पेपरवरती 495चा म्हणतो, बिकॉज याच्या मोठ्या ज्या बिग बाल्कनीज असतात त्याचा आपल्याला ॲडव्हान्टेज मिळतो आणि फायदा मिळतो. ठीक आहे, हा झाला एरियाचा पार्ट. आणि तुम्हाला आता मी फ्लॅटबद्दल सांगतोय. मित्रांनो, हा अगदी ऑसम लोकेशनला, ग्रेट लोकेशनला खूप उत्तम असा फ्लॅट आहे. ह्या फ्लॅटच्या अगदी म्हणजे तुम्ही अगदी फ्लॅटच्या बाहेर निघताच तुम्हाला एक बेस्ट असं खूप मोठं जंबूचं गार्डन मिळतं, जिथे तुम्ही मॉर्निंग इव्हनिंग थोडं रिलॅक्स होऊ शकतात, बसू शकतात, तुमचं योगा वगैरे टाईम स्पेंड करू शकतात, इव्हनिंगला थोडंसं बसू शकतात. ग्रेट असा छान आहे. आणि या फ्लॅटला पार्किंगसुद्धा मिळून जाते तुम्हाला. प्लस तुम्ही फ्लॅटच्या जशा बाहेर निघतात अगदी 2 मिनटं वॉकिंग डिस्टन्स, अगदी चालूनच तुम्हाला इमिजिएटली जसं फ्लॅटच्या बाहेर निघतात तुम्हाला इमिजिएटली तिथे तुमचं लोकल बस स्टॉप मिळून जातं, KDMCचं बस स्टॉप मिळून जातं, निलजे स्टेशन मिळून जातं, अगदी रेल्वे स्टेशन जिथे तुम्ही दिवा, वाशी, पनवेल, नवी मुंबई ॲक्सेस करू शकतात. ॲटलिस्ट तुम्ही सबवे ट्रेन यूज करून निलजे स्टेशनवरनं दिव्यावरनं मुंबई वगैरे ॲक्सेस करू शकतात. काही इश्यू नाही. म्हणजे तुम्हाला डोंबिवलीला जायची गरज नाही. निलजे स्टेशनवरनं तुम्ही बेसिक जिथे तुम्हाला लांब वगैरे जायचे त्या गोष्टी तुम्ही ॲक्सेस करू शकतात. हा या फ्लॅटचा प्लस पॉईंट आहे. अगदी वॉकिंग तुम्ही घराच्या बाहेर निघताच 2 मिनिटं अंतरावरती तुमचं रेल्वे स्टेशन आहे. त्याचबरोबर तुम्हाला रेल्वे ॲक्सेस नाही करायची, KDMCचा बस स्टॉप आहे. तुमची अगदी घराच्या बाहेर निघताच तुम्हाला बस स्टॉप मिळतो. त्या बसेस तुम्हाला यूज करता येतात तुम्हाला बाहेर कुठे येण्या जाण्यासाठी. त्याचबरोबर लोकल ट्रान्सपोर्टेशन आहे, ऑटो आहे, रिक्षा आहे.
त्या व्यतिरिक्त तुम्हाला लोकल शॉपिंग आहे, तुम्हाला भाजीपाला काही शॉपिंग करायचं आहे, तुमचं दैनंदिन जीवनात ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या त्या एरियामध्ये अवेलेबल आहेत. हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. थर्ड गोष्ट येते फ्लॅटची घेऊ. आता फ्लॅटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी लक्झरियस एरिया मिळून जातो. ओनर ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला सेमी फर्निश ऑफर करतो. तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये फर्निचर घ्यायचं असेल तर फर्निचर सोबत हा पूर्णपणे तुम्हाला फ्लॅट मिळतो. तुम्हाला फर्निचर नाही घ्यायचं, नो इश्यू, फर्निचर ओनर घेऊन घेईल, पण एम्प्टी फ्लॅट पण मिळेल, विथ फर्निचर पण मिळेल. पण माझं एक कन्सर्न असा होता, मी स्वतः फ्लॅट व्हिजिट केला आहे, क्वालिटी बघितली, प्रोडक्ट क्वालिटी खूप छान आहे, उत्तम दर्जाची आहे, तर डेफिनेटली तुम्ही फर्निचरचा सुद्धा विचार करायला हवा. सो मित्रांनो, आता तुम्हाला मी पुढे फ्लॅट दाखवतो, तुम्ही फ्लॅट बघा आणि मग विचार करा तुम्हाला फ्लॅट कसं वाटलं. चला बघूया आता आपण फ्लॅट पुढे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे आपल्या फ्लॅटला. हा बघा ओव्हरऑल एंट्रन्स मी तुम्हाला दाखवतो आहे. छानपैकी CCTV कॅमेरा वगैरे ऑल सिक्युरिटी प्रिकॉशन्स घेतले आहेत इथे सोसायटीमध्ये. हा एंट्रन्स आहे आपला फ्लॅटचा, बघू शकता तुम्ही, खूप बऱ्यापैकी छान असा. हे तुमचे नेबर फ्लॅट्स आपण तर ग्राउंड फ्लोअरला आहेत. ही तुमची अशी छानशी लिफ्ट आहे, बघू शकता तुम्ही, ओमेगा लिफ्ट आहे, ग्रेट क्वालिटीची. ही ओव्हरऑल तुमची लॉबी मी तुम्हाला दाखवतो आहे खालून, आणि तुमचे नेबर फ्लॅटसुद्धा तुम्ही बघू शकतात. हा ग्राउंडचा फ्लॅट आहे. हे स्टेअरकेस वगैरे वरती जाण्यासाठी जिना वगैरे दिला आहे साईडलाच. हा तुमचा अजून एक स्टेअरकेस आहे, काही म्हणजे वयोवृद्ध अपंग लोकांसाठी येण्यासाठी. ही तुमची हा एंट्रन्स आहे तुमच्या सोसायटीचा गेटचा. इथून तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये एंट्रन्स करू शकतात. ही ओव्हरऑल लॉबी जी तुम्हाला दाखवतो आहे मी आता आपण हळूहळू आपल्या फ्लॅटकडे जाऊया. चला आपण आता एंटर करूया आपल्या फ्लॅटमध्ये. आता आपण एंटर केल्यावरती समोरच आपण बघतोय, हा तुम्हाला कबर्ड सेक्शन दिसत असेल, बऱ्यापैकी छान असा सुंदर. हा तुम्हाला डायनिंग सेक्शन देण्यात येतो आहे, डायनिंग टेबल. हा तुमचा सोफा दिसतोय तुम्हाला. हा ओव्हरऑल तुमचा लिव्हिंग रूम आहे, बऱ्यापैकी मोठा हॉल, खूप सुंदर असा, व्यवस्थित मेंटेन केलेल्या चांगल्या कंडिशनमध्ये, चांगल्या पद्धतीमध्ये हा तुमचा हॉल, लिव्हिंग रूम बघू शकता तुम्ही, किती सुंदर आणि छान पद्धतीत प्रेझेंटेबल आहे. सिम्पल, स्वीट, पीसफुल, खूप असा ग्रेट आहे हा. तुम्ही बघतायत फॅन वगैरे, ट्यूबलाईट्स, इलेक्ट्रिसिटी, डायनिंग टेबल, हॉलमध्ये सोफ्या, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित अरेंज करून देण्यात आलं आहे ओनरकडनं. खूप चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे, सुंदर असा. तुम्ही लाईट सोर्ससुद्धा बघू शकतात. आता आपण ही तुमची बाल्कनी गॅलरी आपण बघतोय आता, बरीपैकी मोठी. आता आपण जातोय गॅलरीमध्ये. बघा तुम्ही, बघा किती मोठा असा एक बिग स्पेस मिळून जातो तुम्हाला. हा समोर एक ग्रीनरी, एकदम काहीच प्रॉब्लेम नाही, असं डोळ्यांना मनाला शांतता देईल असं वातावरण. समोरचं व्ह्यू चांगलं आहे, बरीपैकी जम्बो अशी मोठी बाल्कनी देण्यात येते तुम्हाला. हा स्पेस बघा किती मोठा स्पेस मिळून जातो तुम्हाला. हा खरंच एक्सपेक्टेशनपेक्षा बिग दॅन मोर स्पेस तुम्हाला मिळून जातो या फ्लॅटमध्ये. एवढा मोठा स्पेस मिळून जातो तुम्हाला, आणि समोर बघता क्षणी तुम्हाला व्ह्यू पण खूप छान मिळून जातो. बाल्कनीमधनं आपण बघू ओव्हरऑल आपला हॉलचा लुक कसा मिळतो. लाईट सोर्स तुम्ही इमॅजिन करू शकता, प्रॅक्टिकली बघू शकता लाईट कंडिशन किती छान आहे या फ्लॅटची. आता आपण हा बघा, हा तुमचा कबर्ड सेक्शन देण्यात येतो. वरतीसुद्धा खूप चांगला एरिया मिळून जातो तुम्हाला, जिथे सामान युटिलाइज करू शकतात. आता आपण बघतोय ही तुमची हॉलचं तुम्हाला मधला पॅसेज मिळून जातो आहे. पॅसेज पण खूप मोठा आहे, चांगला आहे, तुम्हाला स्पेस युटिलाइज करून घेता येण्यासारखा येतो हा. वरतीसुद्धा तुम्ही काही पण युटिलाइज करू शकता, सामान वगैरे काय असेल ते. हे तुमचं कॉमन बाथरूम आहे, बघा तुम्ही, हे पण खूप चांगल्या दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचं, मरीन प्लाय वगैरे एव्हरीथिंग सगळ्या ठिकाणी यूज करण्यात आले आहेत. आणि तुम्हाला आधी माहितीच आहे की जॅग्वार फिटिंग लोडा बिल्डर प्रेफर करतात, ते यूज करतात. वरती गिझरसुद्धा आहे, गिझरसुद्धा तुम्हाला इथे देण्यात येतो, आणि जॅग्वार फिटिंग मिळते. प्लंबिंगचं कामसुद्धा उत्कृष्ट दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचं आहे. हे तुम्हाला मी गिझर दाखवण्यासाठी ओपन करून ठेवलं आहे की ज्याच्याने तुम्हाला आयडिया येईल गिझर कुठे असेल असं. हा आता आपण बघतोय, आपलं बाथरूमकडे जातो आहे. बाथरूम बघून घ्या. बाथरूममध्ये सुद्धा तुम्हाला जॅग्वार फिटिंगच मिळतात, जॅग्वार प्लंबिंगची कामं मिळतात तुम्हाला. ओव्हरऑल सगळ्या ठिकाणी व्यवस्थित एक्झो मिळून जातो तुम्हाला. सेफ्टी प्रिकॉशन सगळ्या व्यवस्थित घेण्यात आल्यात, तुम्ही बघू शकतात. प्रत्येक ठिकाणी हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्ये तुम्ही बघितलं ग्रिल्स वगैरे, बाथरूममध्ये पण ग्रिल्स वगैरे करून देण्यात आले आहेत.
क्वालिटी काम वगैरे उत्तम दर्जाचं आहे, खूप चांगलं आहे, कसलीच तुम्हाला कंप्लेंट नसेल इथे. चांगला मोठा स्पेस युटिलाइज करून देण्यात येतो इथे तुम्हाला. आता हा आपण ओव्हरऑल बघतोय, आपण आपला किचन बघतोय. किचनमध्ये तुम्हाला मॉड्युलर किचन ऑफर करण्यात येतो ओनरकडनं. एक्झॉस्ट फॅन देण्यात येतो खूप चांगला. हा तुमचा बघू शकता फ्रीज सेक्शन आहे, स्पेशली तुम्ही फ्रीज इथे ठेवू शकतात. एक स्मार्ट युटिलाइज करून देण्यात आला आहे स्पेस. हा बघा तुम्हाला मॉड्युलर किचन ऑफर करण्यात येतो ओनरकडनं. इथे बऱ्यापैकी फ्लॅट्समध्ये मॉड्युलर किचन असतात, पण इथे ओनर तुम्हाला मरीन प्लायचा चांगल्या उत्कृष्ट दर्जाचा मॉड्युलर किचन देण्यात येतो. प्लस तुम्हाला बऱ्यापैकी ठिकाणी मार्बल्ससुद्धा किचनमध्ये लावून देण्यात आलेत ओनरकडनं. हा बघा खूप चांगला बऱ्यापैकी मोठा स्पेस मिळून जातो आहे तुम्हाला यूज करण्यासाठी किचनमध्ये. फॅन वगैरे ह्या खूप छोट्या मोठ्या गोष्टींच्या प्रिकॉशन घेण्यात आल्या आहेत आणि ह्या खूप महत्त्वाच्या असतात. हे बघा किचनमध्ये सुद्धा तुम्हाला एक ड्राय बाल्कनी देण्यात येते. खूप एक्सेलेंट असं कुठे तुम्हाला असं फ्लॅट मिळणार आहे. ड्राय बाल्कनी देण्यात येते, बऱ्यापैकी मोठा स्पेस मिळून जातो किचनच्या ड्राय बाल्कनीमध्ये. वॉशिंग मशीन तुम्ही युटिलाइज करू शकता, ठेवू शकतात. किचनमधनं सुद्धा तुम्ही काही पण ड्राय करू शकता, तुमच्या वस्तू सुकवू शकतात. व्ह्यू चांगला मिळून जातो. बाल्कनी हे कापड्याने कवर करण्यात आली. इथून सुद्धा सुंदर असा ब्युटिफुल असा मनाला रिलॅक्स करेल असा व्ह्यू मिळून जातो तुम्हाला. हा ओव्हरऑल लुक बघा तुम्ही. लाईट सोर्स बघा किती छान लाईट मिळतो तुम्हाला फ्लॅटमध्ये. हा नैसर्गिक लाईट आहे मित्रांनो. हा तुम्ही आता किचन बघितला किती सुंदर असा बऱ्यापैकी एक नंबर असा फ्लॅट देण्यात येतो आहे तुम्हाला. हा मोठा स्पेस मिळून जातो. ही तुमची लॉबी बघा तुम्हाला, पॅसेज बघा खूप छान असा पॅसेज देण्यात येतो आहे. आता आपण जातो आहे आपल्या मास्टर बेडरूममध्ये मित्रांनो. मास्टर बेडरूममध्ये बघू शकता समोरच त्याच हिशोबाने परत तुम्हाला एक कबर सेक्शन देण्यात येतो आहे. हे तुम्हाला इनबिल्ट AC देण्यात येते बिल्डरकडनं. हा ओनरने फॅन दिला आहे तुम्हाला खूप सुंदर असा. हे डबल बेड ओनरकडून देण्यात आलेत तुम्हाला. खूप असा मस्त मास्टर बेड बसेल तुमचा, असा मोठा भव्यसा तुमचा बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता स्मार्ट पद्धतीचं काम आहे बिल्डरचं, लोढा बिल्डरचं खूप एकदम व्यवस्थित. ह्या बघा या ग्रिल्स वगैरे ओनरने तुम्हाला करून दिल्या आहेत. तुम्ही क्वालिटीसुद्धा इमॅजिन करू शकतात काय क्वालिटी असेल ही, किती उत्कृष्ट दर्जाची चांगल्या व्यवस्थितरित्या काम करून देण्यात आलेल्या या ग्रिल्स आहेत. आता तुम्हाला पुढे मी बाल्कनी वगैरे दाखवणार आहे. हा बघा ओव्हरऑल तुम्ही फ्लॅट बघू शकतात काय लुक मिळत जातो आहे तुम्हाला. चांगला मोठा भव्यशा असा तुमचा बेडरूम आहे. आता तुम्हाला बाल्कनी दाखवतो आहे. ही बाल्कनीसुद्धा खूप मोठी अशी, आधीसारखीच खूप मोठी अशी जम्बो अशी बाल्कनी देण्यात येते तुम्हाला. तुम्ही बघा किती मोठा असा स्पेस मिळून जातो. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो जो ऑफिशियल एरिया आहे 495 त्याच्यापेक्षा आपण व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं मित्रांनो, आपण आपल्या याच्यानेच व्यवस्थित बघितलं तर हा साधारण तुम्हाला 550च्या आसपास हा एरिया मिळून जातो तुम्हाला. या बाल्कनीज वगैरे तुम्ही पकडल्या तर. आणि तुम्ही या बाल्कनी कशा पद्धतीने व्ह्यू बघा तुम्ही आधी बाल्कनीतून किती छान असा सुंदर असा व्ह्यू मिळून जातो तुम्हाला. रिलॅक्स पीसफुल असं वातावरण मिळतं जे तुमच्या मनाला वगैरे शांतता देईल असं. हे असं ग्रेट असं मोठी अशी बाल्कनी मिळते तुम्हाला. बघू शकता सुंदर असा तुमचा फ्लॅट. हा तुमचा मास्टर बेडरूम बघताय तुम्ही असा. हा ओव्हरऑल फ्लॅट तुम्हाला इथून दाखवतो मी काय व्ह्यू मिळतो आहे तुम्हाला. हा मास्टर बेडरूम आहे. ही तुमच्या मास्टर बेडरूमची विंडो बरीपैकी छान अशी सुंदर. हा तुमचा पॅसेज आहे. हे तुमचं स्मार्ट किचन ब्युटिफुल असं विथ मॉड्युलर. हे तुमचं टॉयलेट छान अशा पद्धतीने मॅनेज केलेलं. हा तुमचा बाथरूम आहे बघा तुम्ही. वरती तुम्हाला गिझर वगैरेसुद्धा देण्यात येतो आणि हा तुमचा ब्युटिफुल असा लिव्हिंग रूम खूप असा सुंदर मोठा युटिलाइज करून देण्यात आला. हा डायनिंग टेबल तुमचा. ही तुमची बाल्कनी वगैरे, बाल्कनी स्पेस, ग्रिल्स वगैरे बघू शकता चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचा. हा कबर सेक्शन देण्यात येतो तुम्हाला. आणि जसं आपण फ्लॅटमधनं एक्झिट करतो मित्रांनो, जसं फ्लॅटमधनं आपण बाहेर निघतो आहे हा नॉर्थ फेसिंग आहे. फ्लॅटमधनं बाहेर निघताना नॉर्थ फेसिंग आहे म्हणजे हा डायरेक्शन फ्लॅट आहे, वास्तू फ्लॅट आहे. हा सुंदर असा तुमचा फ्लॅट मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रांनो. हा मित्रांनो आता तुम्ही फ्लॅट बघितला. आता मी या फ्लॅटचा अवतीभोवतीचा सराउंडिंग सोसायटीचा एरिया तुम्हाला दाखवतो की किती पीसफुलनेस तुम्हाला या एरियामध्ये फाउंड होते. तर आता पुढचा हा सोसायटीचा एक 360 अँगल बघा तुम्ही. हा बघा तुमच्या फ्लॅटचा मी बाहेरील सेक्शन तुम्हाला दाखवतोय किती सुंदर असा. एवढ्या बिग अशा तुम्हाला बाल्कनीज मिळून जातात या फ्लॅटला तुम्हाला. किती भल्या मोठ्या बाल्कनीज आहेत या जम्बो अशा. म्हणून या फ्लॅटच्या एरियापेक्षा तुम्ही हा बाल्कनीचा एरिया कन्सिडर केला तर तुम्हाला फ्लॅटचा एरिया ऑफिशियल एरियापेक्षा बऱ्यापैकी मोठा मिळून जातो तुम्हाला. हा तुमचा ओव्हरऑल आउटर साईडचा लुक आहे तुमचा फ्लॅटचा. अशा बिग बाल्कनीजसोबत तुम्ही बघू शकता. असा तुमचा ओव्हरऑल आउटर फ्लॅट आहे. आणि ह्या काही रूफ्स मी तुम्हाला दाखवतो आहे. या रूफ्स बघा, या रूफ्स तुम्ही बाहेरून तुमच्या फ्लॅटला करून घेऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फ्लॅटला एक
ग्रेट असा लुक देऊ शकतात, ज्याच्याने तुमचा फ्लॅट अजून सुंदर दिसेल आणि तुमच्या बाल्कन्या तुम्ही यूज करू शकतात, युटिलाइज करून घेऊ शकतात, त्यांचा वापर करून घेऊ शकतात. हे बघा, अशा ब्युटिफुलच्या रूप्स तुम्ही यूज करून तुमच्या फ्लॅटची शोभा अजून वाढवू शकतात. बघा या रूप्स अशा सुंदरपैकी. हा स्टेअरकेस सेक्शन आहे वयोवृद्धांसाठी, लहान मुलांसाठी, अपंग व्यक्तींसाठी. आणि हे तुमचा सोसायटीचा एंट्रन्स. असा ओव्हरऑल तुमचा ब्युटिफुल असा फ्लॅट मी आउटवरून तुम्हाला दाखवतो आहे. हा तुमचा फ्लॅटचा बाहेरचा एरिया बघा, किती सुंदर असा एरिया आहे. जसं तुम्ही तुमच्या सोसायटीतनं बाहेर पडतात असा ब्युटिफुलचा एरिया तुम्हाला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. हा आहे तुमचा फ्लॅटच्या अवतीभोवतीचा सोसायटीचा ब्युटिफुल असा ग्रेट असा एरिया. बघा किती सुंदर आहे, बघू शकता. हां मित्रांनो, आता तुम्ही सोसायटीचा अँगल बघितला. आता मी तुम्हाला सोसायटीच्या थोडंसं बाहेर नेतो आहे मेन रस्त्याला. मेन रस्त्यापासूनचा जो सराउंडिंग एरिया मी तुम्हाला 360 दाखवतो आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. त्याच्याने सुद्धा तुम्हाला लोकल एरिया कसा एक्झॅक्टली किती पीसफुल एरियात हा फ्लॅट आहे तुम्हाला अंदाज येईल थोडासा. बघा हा एरियासुद्धा 360. हा तुमचा सोसायटी बाहेरचा एरिया आहे मित्रांनो. बघा किती पीसफुल, शांतफुल हा वातावरण आहे, किती शांत, रिलॅक्स, ग्रेट. हे समोरून तुम्ही बघू शकतात. तुमचं लोकल बसस्टॉप, रेल्वे ट्रेन, लोकल एरिया ॲक्सेस करण्यासाठी हा तुमचा सोसायटीमध्ये इंटर करण्याचा रस्ता आहे. बघा इथून तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये इंटर करता त्या रस्त्याने. ही बघा ओव्हरऑल तुमची फ्लॅटची लोकेशन. बाहेर निघताच तुम्हाला इथे बडेपैकी जम्बो असे ब्युटिफुल सुंदर असे गार्डन्स मिळतात. हा तुमचा ओव्हरऑल लोकेशन एरिया आहे. बघा इथूनच लोणावळ्याच्या फ्री पिकअप अँड बसेस ड्रॉप लागतात. हां मित्रांनो, आता मी तुम्हाला बोललेलो की बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, निलजे स्टेशन, लोकल शॉपिंग एरिया. सो मित्रांनो, आता तुम्हाला हा पुढचा व्हिडिओ दाखवते. याच्यातनं तुम्हाला हा लोकल एरियाचं तुम्हाला दिसेल की एक्झॅक्टली कोणत्या एरिया आहे की जिकडनं तुम्हाला लोकल बस स्टॉप, लोकल ऑटो स्टॉप, निलजे स्टेशन तुम्हाला वॉकिंग 2 मिनटं अंतरावरती तुमच्या फ्लॅटपासून पडेल. तो एरिया बघा तुम्ही आता. तो सुद्धा 360मध्ये तुम्हाला दाखवतो. पुढचा एरिया बघा तुम्ही आता. हा बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा एरिया. इथून तुम्हाला हे समोरच निलजे स्टेशन आहे. हा तुमचा सोसायटीमध्ये येण्या जाण्याचा, तुमच्या लोकेशनमध्ये एंटर करण्याचा रस्ता आहे. हा मेन एरिया आहे, मेन लोकेशन आहे, मेन स्पॉट आहे. लॉकडाऊनमुळे सध्याकडे पूर्ण सर्वीकडे शांतता आहे. काही तुम्हाला व्हेकल ट्रान्सपोर्टेशन दिसत नसेल, पण हीच ती मेन लोकेशन आहे. इथून तुम्हाला KDMCचे बसेस, ऑटो रिक्षा, लोकल एरिया, लोकल शॉपिंग, हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, बँक्स सगळं ह्या एरियामध्ये तुम्हाला मिळून जातं अवतीभोवती. समोर हे तुमचं निलजे स्टेशन आहे. इथून 2 मिनटं वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला तुमचं निलजे स्टेशन येतं. तिथून तुम्ही दिवा पनवेल, वाशी वगैरे ॲक्सेस करू शकतात. हा तुमचा लोकल एरिया आहे. इथून तुम्हाला बसेस, ऑटो रिक्षा सगळं काही तुम्हाला इथून लोकल ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल होतं. ही मेन लोकेशन आहे बघा तुम्ही. हां मित्रांनो, आता तुम्ही बघितला पूर्णपणे व्हिडिओसोबत मी तुम्हाला लोकल एरिया, तुमच्या फ्लॅटच्या अवतीभोवतीचा एक्झॅक्टली एरिया कसा आहे तो सुद्धा मी तुम्हाला याच्यात दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मित्रांनो, हा फ्लॅट आहे. ओनर खूप बेस्ट प्राईस ऑफर करतात मित्रांनो. ॲक्च्युली लॉकडाऊनच्या आधी हा फ्लॅट 42-43च्या रेंजला विकला जात होता. बिकॉज या फ्लॅटमध्ये तुम्हाला खूप चांगला एरिया मिळून जातो, मोठा एरिया मिळून जातो आणि लोकेशन पण खूप चांगली आहे. विथ फर्निचर ओनर तुम्हाला ऑफर करतायत. तर या फ्लॅटची आफ्टर लॉकडाऊनची आधीची व्हॅल्यू होती 42-43 आणि एक्झॅक्टली फ्लॅटची रेडी रेटनर व्हॅल्यूसुद्धा 45-46च्या घरात आहे. म्हणजे मॅक्स टू मॅक्स तुम्ही या फ्लॅटला 45-46चं लोन घेऊ शकतात. आता ह्या लॉकडाऊनमध्ये मार्केट पूर्णपणे पडलं आहे. फ्लॅट कॉस्ट 25% लेस झाले आहेत. या लेस अमाऊंटमध्ये तुम्हाला फायदा काय मिळतोय? हा वास्तू डायरेक्शन फ्लॅट, जम्बोसा मोठासा एरिया तुम्हाला 33-35च्या घरामध्ये अवेलेबल आहे. ही प्राईस विल बी निगोशिएबल आहे. ही प्राईस कमी जास्त होईल. तुम्हाला फर्निचर हवं असेल तर थोडं 50-60 हजाराचा डिफरन्स पडतोय. नको हवं तर अजून 50-60 हजार रुपये कमी होऊन जातील. पर मॅक्स टू मॅक्स 33-34-35च्या रेंजमध्ये तुम्हाला हा फ्लॅट अवेलेबल आहे. बसल्यावरती प्राईस कमी जास्त होईल. प्राईस विल बी निगोशिएबल. प्लीज तुम्ही विचार करा. ग्रेट ऑसम असा फ्लॅट आहे. प्लीज डोंट मिस. खूप चांगला फ्लॅट आहे. व्हिजिट करा, बघा, विचार करा. असा ऑसम असा अगदी म्हणजे पीसफुल फ्लॅट आहे. तुम्ही फ्लॅटमध्ये जाल, ॲटमॉस्फिअर तुम्ही ऑब्व्हियसली बघितला, अशी शांतता फील होते. मोठा एरिया मिळतो तुम्हाला. बाल्कनीज बघितल्या किती बड्यापैकी जम्बो अशा बिग अशा रिलॅक्स बाल्कनीत की तुम्ही बसून इव्हनिंगला तिथे तुमचा टाईम स्पेंड करू शकतात. व्हॅल्यू पण खूप चांगली आहे. मॅक्स टू मॅक्स 10 ते 12 लाखाचं प्रॉफिट आहे डीलमध्ये. 10 ते 12 लाख मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे आजकालच्या वेळेमध्ये. प्लीज तुम्ही डेफिनेटली या फ्लॅटबद्दल विचार करा. खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. अजिबात सोडू नका. एकदा तर डेफिनेटली व्हिजिट करा.
सो थँक्यू सो मच मित्रांनो हा माझा व्हिडिओ बघण्यासाठी, आणि तुमचं हे प्रेम प्लीज असंच कंटिन्यू राहू द्या. आम्हाला खूप सपोर्ट मिळतो तुमच्या अशाच पद्धतीने. तुम्ही जे आमचे व्हिडिओ लाईक करतात, शेअर करतात, सबस्क्राईब करतात, आम्ही रिअली थँकफुल आहेत तुमच्यासाठी. सो प्लीज अशाच पद्धतीने आम्हाला सपोर्ट करत राहा. आम्ही अशाच पद्धतीने तुमच्यासाठी खूप चांगले असे रिअल इस्टेट क्षेत्रातले नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. ट्रू इन्फॉर्मेशनसोबत, ट्रू व्हॅल्यूसोबत, ज्याच्याने तुम्हाला मॅक्स टू मॅक्स मार्केटमध्ये प्रॉफिट होईल. थँक्यू मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी. बाय.